अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी, आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे कारण आज आपण जाणून घेणार आहोत अधिक महिन्यामध्ये रोज दिवे लावण्याचं खरं महत्त्व काय आहे. आवळ्यावर दिवा लावायचा की कॉईनवर, ही सेवा नेमकी कशी करायची आणि शेवटच्या दिवशी 33 दिव्यांचं उद्यापन कसं करायचं. मंडळी, हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी तुम्हाला अशी साधी पण अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, मन शांत होतं आणि भगवो विष्णूंची कृपा सांगितलं आहे. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, कारण इथे तुम्हाला रोज श्री स्वामी समर्थ महाराज, गुरुचरित्र, नवनाथ पारायण, दत्तभक्ती आणि आध्यात्मिक उपायांची माहिती मिळत राहील. मंडळी, अधिक महिना म्हणजेच पुरुषोत्तम महिना. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित मानला जातो. असं म्हणतात की या महिन्यात केलेला छोटासा जप, छोटी सेवा, छोटंसं पुण्यकर्म सुद्धा अनेक पटींनी फळ देतं. म्हणूनच अनेक लोक या महिन्यात व्रत करतात, पारायण करतात, दानधर्म करतात आणि रोज दिवा लावून भगवान विष्णूंची सेवा करतात. पण लक्षात ठेवा मंडळी, भगवानाला महागड्या वस्तू लागत नाहीत, त्यांना लागतं ते फक्त श्रद्धेचं मन. म्हणून आज मी तुम्हाला कोणतंही यंत्र, तंत्र, मोठा खर्च किंवा अवघड पूजा न सांगता एकदम साधी आणि घरच्या घरी करता येणारी सेवा सांगणार आहे. आवळ्यावर दिवा लावण्याची पद्धत. मंडळी, भगवान विष्णूंना आवळा अत्यंत प्रिय मानला जातो, म्हणून शक्य असेल तर 17 मे पूर्वीच 33 आवळे आणून ठेवा, कारण नंतर बाजारात लगेच मिळतीलच असं नाही. आता सेवा कशी करायची ते बघा. 17 मे पासून रोज एक ताजा आवळा घ्यायचा, तो स्वच्छ धुवून घ्यायचा, त्याला हळद, कुंकू, अक्षता आणि फूल वाहायचं. नंतर एका छोट्या डिशमध्ये तो आवळा ठेवायचा आणि त्यावर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा. फुलवात असेल तरी चालेल. दिवा लावल्यानंतर विष्णू सहस्त्रनाम, व्यंकटेश स्तोत्र, श्री सूक्त, पुरुष सूक्त किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जरी म्हटला तरी खूप पुण्य मिळतं. ज्यांना जास्त काही जमणार नसेल त्यांनी फक्त 11 वेळा ओम नमो नारायणाय म्हटलं तरी चालेल. दिवा लावताना एक महत्त्वाची गोष्ट मंडळी, दिवा लावताना घाई करू नका. त्यावेळी मोबाईल बाजूला ठेवा, मन शांत ठेवा आणि पूर्ण श्रद्धेने भगवान विष्णूंचं स्मरण करा, कारण सेवा ही फक्त हातांनी नाही तर मनाने केली पाहिजे. आवळा नसेल तर कॉईनवर दिवा. आता खूप जण म्हणतील आमच्या भागात आवळे मिळत नाहीत, तर अशांनी काय करायचं. तर मंडळी, कॉईनवर सुद्धा ही सेवा करता येते. 17 मे रोजी एक स्वच्छ कॉईन घ्या, त्यावर दिवा लावा आणि पूजा करा. दुसऱ्या दिवशी दुसरा कॉईन घ्या, पहिला बाजूला ठेवा. असं रोज नवीन कॉईन वापरायचं आणि 30 किंवा 33 दिवस झाले की सगळे कॉईन एकत्र ठेवायचे. रोज कोणत्या वेळेला दिवा लावावा. मंडळी, सकाळी, संध्याकाळी किंवा रात्री कधीही सेवा करू शकता, पण शक्य असेल तर रोज एकच वेळ पाळा, कारण नियमितता खूप महत्त्वाची आहे. आणि लक्षात ठेवा, रात्री 12 वाजेपर्यंत ही सेवा करू शकता. घरात भगवान विष्णूंची स्थापना ज्यांच्याकडे जागा असेल त्यांनी एक छोटासा चौरंग ठेवावा. त्यावर सत्यनारायण भगवान, बालाजी महाराज किंवा विष्णू लक्ष्मीचा फोटो ठेवावा. पूर्ण अधिक महिना तो फोटो तिथेच ठेवायचा. रोज दिवा, अगरबत्ती आणि नामस्मरण करायचं. मंडळी, अशा वातावरणामुळे घरात खूप सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, घरात शांतता राहते. या महिन्यात काय करावं. अधिक महिन्यात शक्य तितकं व्यंकटेश स्तोत्र, गुरुचरित्र पारायण, नवनाथ पारायण, विष्णू सहस्त्रनाम, रामरक्षा, दत्त नामजप हे करावं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राग कमी करावा, वाईट बोलणं टाळावं आणि शक्य तितकं सत्कर्म करावं. महिलांसाठी महत्त्वाची सूचना. मंडळी, जर काही कारणाने महिलांना प्रॉब्लेमचे दिवस असतील तर त्या दिवसात सेवा बंद ठेवावी आणि नंतर पुन्हा सुरू करावी.
15 जूनला उद्यापन कसं करायचं? आता सर्वात महत्त्वाचा भाग. 15 जूनला तुम्ही जमा केलेले ते आवळे किंवा कॉईन एकत्र ठेवायचे आणि त्यावर दिवा लावून आरती करायची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती किंवा ओम जय जगदीश हरे ही आरती म्हणू शकता. यानंतर शक्य असेल तर ब्राह्मण भोजन, वस्त्रदान, दक्षिणा, सप्तधान्य दान करावं. मंडळी, दान हे आपल्या ऐपतीनुसार करायचं असतं, दाखवण्यासाठी नाही. या सेवेचं फळ काय? ही सेवा केल्यावर लगेच चमत्कार होईल असं नाही, पण मनाला शांतता मिळते, नकारात्मक विचार कमी होतात आणि सतत भगवानाचं स्मरण होत राहतं. अनेक लोक सांगतात की घरातील अडचणी कमी झाल्या, मनाला आधार मिळाला, कामात मार्ग मिळाला. पण लक्षात ठेवा, फक्त दिवा लावून बसायचं नाही, कष्टसुद्धा करावे लागतात. भगवान मार्ग दाखवतात, पण चालायचं आपल्यालाच असतं. शेवटचा महत्त्वाचा संदेश मंडळी. आजकाल खूप लोक म्हणतात, हे घ्या, ते घ्या, हे यंत्र घ्या, ते तंत्र करा. पण खरं सांगू, भगवानाला फक्त श्रद्धा हवी असते. एक छोटासा दिवा आणि मनापासून केलेलं नामस्मरण, इतकं जरी केलं तरी भगवान विष्णू प्रसन्न होतात. म्हणून या अधिक महिन्यात जास्तीत जास्त नाम जप करा. मुलांना सुद्धा स्तोत्र म्हणायला लावा. घरात भक्तीचं वातावरण तयार करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. सगळ्यांची सेवा श्रीहरीच्या चरणी रुजू होवो. श्री स्वामी समर्थ.